नमस्कार मित्रांनो, आज आहे सुट्टीचा वार, सोमवार, आणि आज अचानक भयानक झाला आहे बाहेर फिरायचा प्लॅन. आणि आपल्यासोबत ही लोक आहेत. तो जो माणूस आहे त्या माणसाने 11:30 वाजता फोन लावून सांगितलं आहे की आपल्याला बाहेर फिरायला जायचं म्हणून. आणि आम्ही दोघं असेच तयार झालो आहे की चल जाऊया फिरायला म्हणून. अजून एक माणूस आहे, त्याने स्कूटी घेऊन आला होता, त्याला सांगितलं जा गाडी बदलून ये, एक्सी मार्क घेऊन ये. तर गाडी बदलून ये, लगेच एक्सी मार्क घेऊन ये. तो परत गाडी आणायला गेला. ठीक आहे, चला भेटूया आपण. आओ ठाकूर आओ. ओके चालेल चालेल, तिकडे भेटेल किंवा मग इकडे रेल्वे स्टेशनला बघ. रेल्वे स्टेशनला चालेल. पेट्रोल भरलेलं आहे आणि जर्नीची झाली आहे सुरुवात. पहिले तिकडे जाऊया. चालेल. हा कुठे भेटेल बोला? इथे स्टेशन पेट्रोल पंपाला. तर जर्नीची झाली आहे सुरुवात आणि आम्ही ज्या स्पॉटवर जातोय ना तिथे 2 रोडने जाता येतं. एक तर रत्नागिरीतून खाली सिटीमधून किंवा मग खेडशीमधून. पण आम्ही जातो खेडशीच्या रोडने, कारण खेडशीमधला जो रोड आहे ना तो खूप सुंदर आहे, कारण तो गावातून जातो आणि खूप हिरवळ आहे त्याला रोडवरती. तुम्ही बघू शकता रोडच्या दोन्ही बाजूनी किती झाडं लागलेली आहेत. आणि हा रोड आहे ना, हा आंब्याच्या बागांमधून जातो. आंबा, काजू, रातांबा, नारळ अशी झाडं भरलेली आहेत तिकडे. आणि गावातला रोड असल्यामुळे आहे ना थोडा छोटा आहे आणि थोडा खराब रोड आहे, पण खूप सुंदर रोड आहे. तुम्ही बघू शकता या रोडवरती छोटे मोठे ओढे आणि परे आहेत, त्यांच्यावरती हे ब्रिज बांधलेले आहेत. पावसातनं हे सगळे ओढे आहेत ना किंवा परे आहेत ना हे पूर्ण भरून जातील आणि खूप सुंदर वातावरण दिसेल. इथे खूप सिनेमॅटिक चांगले व्ह्यू येतील. आपण पावसातनं एकदा नक्की फेरी मारू या रूटला. तर आता आपण पोचतोय आपल्या स्पॉटवरती. हा स्पॉटचा एक सेपरेट भाग आहे, तर तुम्ही इथला व्ह्यू आहे ना तो एन्जॉय करा आणि आपण थोड्या वेळानं ना पुढच्या स्पॉटवरती जाऊ. हो, एवढ्या उन्हात आम्ही पोचलो एका स्पॉटवरती. आणि बघू शकता तुम्ही इकडे आंब्याची झाडं मस्तपैकी आंबे धरलेत बघा. तोडायला येऊ नका, नाहीतर इथे फाईन लागेल चांगला. 22,000 रुपये फाईन येणार आहे. किती फाईन आहे? ओके, आंबे दिसतात तुम्हाला? काय म्हणतो आता? इन्कलाब जिंदाबाद. चलो काय मगाशी बोलवून गेला
कशाबद्दल? भाई साहब काय व्ह्यू आहे रे दादा, एक नंबर व्ह्यू आहे. पैसा वसूल. एवढे जाऊ शकतो नाही उतरायचं म्हणजे पाय इथपर्यंत आपण जाऊ. निवा आता आपण आहोत रत्नागिरीतील शिळ्या धरणावर आणि लोकेशन फार सुंदर आहे. स्पेशली पावसातून हे फार भयंकर असतं, ते उग्ररूप असतं. आणि आता खूप शांतता आहे. आम्ही सगळे आहोत, आमचे यूट्यूबर रोहन जाधव, विपुल आणि सोनू, डोसा मास्टर, ठीक आहे, आणि मी स्वतः. ओके. आणि इथे वनराई फार मोठी आहे, समोर तुम्ही वनराई बघू शकता. हा, वनराई खूप मोठी आहे. आणि मँगोला सुरुवात झाली. मँगोला सुरुवात झाली. मँगो सीझन सुरू झालाय. एक 15 दिवसाने मँगो तयार होतील तुमच्यासाठी. तुम्ही येऊ शकता, विजिट करू शकता, घेऊन जाऊ शकता, पण स्व खर्चाने. हे चांगलं. पण आपण थोडा जरा व्ह्यू एन्जॉय करूया. वॉक करू. मला कधी कधी वाटतं हा जो व्ह्यू आहे, हा जो स्पेशली जो पोर्शन केलाय तो कपलसाठी केलाय. म्हणजे जर होत जर तुम्ही खोटी ठरवलं तुम्ही सुसाईड करू शकता. सच्चाई व्लॉग आहे, सच्चाई व्लॉग. खूप सुंदर जागा आहे, एन्जॉय करतायत. आणि मेन म्हणजे पाणी खूप खोल आहे. धरणाचं इथे जे बांधकाम केलेलं ना खूप खोल आहे, तुम्ही बघू शकता. खूप खोल आहे पाणी. आणि मस्त वारा सुटलाय, एकदम गार वारा आहे. दोन्ही साईडला एकदम अशी आंब्याची झाडं आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्या साईडला तिकडे आहे ना, तिकडे त्या साईडला मस्तपैकी नारळाची आणि अशी ही बाग आहे. खूप सुंदर असं आहे वातावरण इथे. आम्ही आलो दुपारच्या टायमाला, तरी आता पाणी कमी आहे. मला वाटतं पावसातनं हे खूप अजून पाणी भरून खूप डेंजर होईल. तुम्हाला दिसू शकतं की किती वारा सुटलाय. तो बॉटल कशी हलते बघा. करणी केलेली वाटते कोकणात. बघ बॉटल हलते. हे आयटी बाबाचे हे गुरु आहे, शिष्य आहेत आमचे आयटी बाबाचे गुरु. ठीक आहे. आता उद्या कोण जिंकणार सांगतील. उद्या इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच आहे, तर आम्ही इंडियाला सपोर्ट करतो म्हणजे इंडिया जिंकेल. पण हे आयटी बाबाचे गुरु होते पहिले. हे परवा मार यांच्यामुळेच खाल्लेलं आहे. वो एक आदमी को जाने के लिए जगह देना पड़ेगा. मला हलवू नको नंदी बळासारखी. समोरची जरा चपल ठोक्या बोलले तरी ये आ रहा है. ये सब लोग व्लॉग में आ रहा है. तर हे आपले शेफ आहेत, शेफ सुशांत कांबळे. आणि जरा मनोगत सांगा तुम्हाला कसं वाटतं इथे आता. खरं खरं सांगायचा, खरं सांगायचं शब्द नाही माझ्यासाठी. त्याला तर मी खूप घाबरलोय. सगळं खाली असं चालताना ना सगळ्या पत्रांचा आवाज येतोय. खाडखुड खाडखुड. कधी कुठला पत्रा खाली जायला अशी भीती वाटते. पण एन्जॉय करतो ना खूप खूप.
जागा एक नंबर. पैसा वसूल. मंडेला आहे ना, मंडेला गाडी चालवता मला असले रोड नाही चांगली पाहिजे. आणि अशा प्रकारे बाबांचा पुनर्जन्म होतोय. बाबा अरे पुनर्जन्माच्या दिशेला जाताना त्याच्यात खाली दिसतंय काय. जीवाला आता जीवाला खूप छान वाटते मला जमिनीवरती परत येऊन. जमिनीवरती ऍक्च्युली मी परत माझ्या मायदेशावर प्रेम करतो ना. माझे पाय नेहमी जमिनीवर असतात. तुम्हाला हवेत राहायला आवडत नाही, पाण्यावरती बिलकुल नाही. बिलकुल नाही. ऐ ग. So, माझे क्लास माझ्यासाठी डिपेंड करतात. टाइम वेळ कशी सिच्युएशन नुसार मी ठरवतो. तिथे गेल्यावर सगळ्यांची हवा टाईट झाली होती. माही नाही हे दोन नाही. तुम्ही हे कुठे गेलेले एकदम. त्याची पण हवा टाईट नाही आलेली. या ब्रिज जवळचा स्पॉट आता बघितलाय आपण आणि इथे एवढा आलोच आहे तर म्हटलं जरा पुढे पण बांधाच्या इथे जाऊन येऊया. म्हणून आता आपण या धरणाच्या बांधाच्या इथे जातोय. आपण आलोय आता शी धरणाच्या जो बांध आहे त्या बांधाच्या इथे आलोय आणि मी आता पुढे जायचं आहे आपल्याला तिथे बांधाच्या इथे. पण त्याआधी मी इथे जरा आंब्याची जी बाग आहे ना त्या बागेत आलोय. आणि कोणाची काय माहीत नाही, गव्हर्नमेंटची आहे की प्रायव्हेट आहे काय माहीत नाही. बांधबीन तर काय घातलेलं नाही. पण सांगतो तुम्हाला, आंब्याचा सीझन चालू झाला आहे. सगळीकडे आंबे दिसत आहेत आणि काजू पण दिसत आहेत. एकदम जवळ सगळं आहे. मला वाटतं हे ह्यांच्यावरती बरेच जंगली वनस्पती पण आहेत. त्याच्यावरती बांडगुळं म्हणतात त्याला. ती साफ केलेली नाहीत, त्यामुळे बहुतेक गव्हर्नमेंटचं वगैरे असू शकतं ते. आणि त्या साईडला तुम्हाला दिसतंय का समजत नाही मला, पण त्या साईडला तिथून आहे ना पाणी दिसतंय. एकदम पाण्याची कडेलाच आहेत. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. बघा कसला आंबा आहे. आंबा लागलेला आहे. पण 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 आपण इथे काय आंब्याला हात म्हणजे काय तोडणार बिडणार नाही आहोत. आणि आपल्याला माहीत नाही कुठले कोणाचे आंबे आहेत वगैरे. फाईन बसू शकतो कारण इथे येऊन आंबे तोडायचे नाहीत. काजू पण बघा कसले मोठे लागलेत. काजूच्या बिया बघा. कसला घड लागलाय पूर्ण. घडाघडान काजू लागलेले आहेत. हे बघा किती काजू. हे तोडायचा मोह झाला तरी तोडायचे नाही आहेत. तर जातोय आता आपण. धरणाच्या बांधावरती दिलेला आहे. आपण कॅमेऱ्याच्या निरीक्षणात आहात. आपण CCTV के निगरानी में हैं. जलसंपदा विभाग रत्नागिरी, पाटबंधारे विभाग रत्नागिरी, शीलपा योजना, तालुका जिल्हा रत्नागिरी सूचना. धरण व धरणाचे परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. या परिसरात विनापरवानगी प्रवेश करणे हा कायद्याने गुन्हा आहे. ठीक आहे. दुपारचे वाजतायत 1:30 आणि एवढ्या उन्हात आम्ही फिरायला आलो. पण व्ह्यू बघा किती खतरनाक आहे. आणि वारा पण तेवढा गार सुटलाय. हे मंडळी आधीच पुढे आलेत मला टाकून. केला काय करा. फार स्वर्ग आहे.
हा स्पॉट कव्हर झालेला आपला आणि आता आपण इथून निघतोय आणि आम्ही जाणार आहोत आता पुढच्या स्पॉटला. पुढचा स्पॉट कुठे आहे बघूया, सस्पेन्स आहे, दिसेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ याच व्हिडिओमध्ये.